नमस्कार, मी डॉक्टर रोहित शिंदे. आज आपण बघूया दम लागण्याची कारणे आणि त्याची लक्षणे. तर चालताना किंवा जिना चढताना तुम्हाला दम लागतो का? वयोगट कोणताही असो, ही बाब गंभीर आहे. दम का लागतो? तर दम लागण्याची 4 प्रमुख कारणे ती खालीलप्रमाणे असू शकतात. नंबर 1, हृदयाची कारण. हृदयाचे ठोके कमी पडणं, हृदय थोडंसं कमजोर असणं, हृदय विकार. नंबर 2, फुफ्फुसांचे आजार. आजकालचं प्रदूषण, अस्थमा, सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यासारखी कारणाने सुद्धा दम लागू शकतो. नंबर 3, आपल्या शरीरामध्ये रक्ताची पातळी कमी असणं, लो हिमोग्लोबिन, अॅनिमिया, त्याने सुद्धा आपल्याला दम लागू शकतो. नंबर 4, अपुरी झोप, मानसिक ताण तणाव, स्ट्रेस आणि लठ्ठपणा यामुळे पण आपल्याला दम लागू शकतो. घरगुती उपाय काय करायचे? वजन नियंत्रण मध्ये ठेवायचं, हिमोग्लोबिनची पातळी चांगली राखायची. पण तरीही लक्षणं जात नसल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटायचं. तरी त्यासोबत अजून काही गंभीर लक्षणे असतात. समजा आपल्याला वारंवार लघवीला आपण जातोय किंवा थोडं जरी चाललं तर प्रचंड थकवा येतोय, भरपूर घाम येतोय, अचानक रात्री झोपेतून जाग येते आणि श्वास घेऊ वाटतो, अचानक भोवळ येते, चक्कर येऊ लागतात. तर ही दम लागण्यासोबतच ही काही लक्षणं आहेत जी की लवकरात लवकर डॉक्टरांशी डिस्कस करून आणि त्याबाबत सल्ला घेणं महत्वाची असू शकतात. कारण की हा हृदयविकार असू शकतो, हा अस्थमाचा अटॅक असू शकतो, हा सीओपीडी, हा एक फुफ्फुसांच्या आजाराची लक्षणं असू शकतात, हे ब्रॉन्कायटिसची लक्षणं असू शकतात, OSA, स्लीप ॲपनियाची लक्षणं असू शकतात. तर अशा प्रकारचे बरेचसे आजार जे हृदयाशी आणि तुमच्या फुफ्फुसांशी निगडीत आहेत त्याने आपल्याला दम लागतो. तर आपल्या डॉक्टरशी त्वरित संपर्क साधा आणि मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.